रेडिओ सिटी 95 FM वर आज जय भीम ब्रिगेड बद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत जय भीम ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रतीक बाळासाहेब कर्डक सर. सर, मला सांगा की जय भीम ब्रिगेड म्हणजे नेमकं काय? सो बेसिकली जय भीम ब्रिगेड इज अन ऑर्गनायझेशन जी शिवराय फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवरती काम करते आणि गेल्या अनेक वर्षांपासून जी काही शिवराय फुले शाहू आंबेडकरांची संकल्पना आहे, समता, बंधुत्व, स्वातंत्र्यता, ही समाजामध्ये रुजवण्याचं काम जय भीम ब्रिगेड करत असते. सर, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? बेसिकली जस्ट लाईक एनी अदर थिंग हॅपन्स. आज नवीन आपल्या सगळ्या जनरेशनच्या मुलं आम्ही एकत्र बसलेलो, मित्रमंडळी होती, काही ऑफिसर्स होते सोबत, आणि सगळ्यांनी एकत्रित विचार केला की समाजामध्ये अनेक गोष्टी चालल्यात आणि स्पेशली फुले शाहू आंबेडकरी विचारधारा, ज्याच्यामध्ये आपण बहुजनवादी विचारधारा ज्याला म्हणतो, जी सगळ्यांना समानता, स्वातंत्र्यता, बंधुत्व करते, हिला जर पेरण्याचं काम करायचं असेल तर कुठेतरी एक प्रोफेशनल आणि कुठेतरी एक प्रॉपर सिस्टमॅटिक काम करायला हवं, जे फक्त आणि फक्त सामाजिक पटलावरती काम करेल, जे राजकारण विहिरीत असेल, जेणेकरून इतर काही त्याच्यावरती लिमिटेशन्स नसतील. अशा पद्धतीने सुरू झाली आणि ते सुरू होता होता आज त्या एका छोटंसं जे बीज रोवलं गेलं होतं त्याचं वटवृक्ष तयार झालेलं आहे. सर, साधारणपणे तुम्ही हे केव्हा सुरू केलं होतं? अराउंड तसं याची सुरुवात तर 2013 मुंबईला झालेली, पण त्याचं रंगरूप येता येता एक साधारणतः 5 वर्ष झाली आहेत की ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये आम्ही जय भीम ब्रिगेडचं काम करतोय आणि यशस्वीरित्या अनेक उपक्रम आम्ही राबवण्यात सक्सेसफुल झालेलो आहोत. आपण दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद सर.